नमस्कार मित्रांनो, एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आपण आज पाहणार आहोत शेळी पालन मी सुरुवात कशी केली आणि कोणत्या पद्धतीने केली, आणि आता माझ्याकडे किती रुपये झाले आणि किती पैसे जमा झाले, या शेळ्यापासून कशी सुरुवात केली आणि किती सुरुवात करायला किती पैसे लागले आणि किती पैशापासून मी आज माझ्याकडे किती धन आलं आणि किती 1 लाख रुपये कमवले का 10 लाख रुपये कमवले, तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओ कंटिन्यू करत राहा की तुम्हाला समजेल की व्हिडिओमध्ये आपल्याला किती पैसे मिळाले आहे। तर मित्रांनो, सगळ्यांनी नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आहे आपले शेळीपालन सुरू कसं करायचं। तर मित्रांनो, पहिली गोष्ट काय असते आपल्याकडं शेळ्याला, की आपण शेळीपालन कसं करणार बा, दिमागमध्ये चालू असतं की आपल्याकडं शेळ्यांना हे पण कोठा पण नाही बांधण्यासाठी आता शेळीपालन करा, कसं करा, कसं डोकं हँग पडत जात आहे, तो करा कसं शेळीपालन। तर मित्रांनो, पहिली गोष्ट काय असतं, आपल्याकडे घरच नसतं, तर मग आपल्याला घर बांधण्यासाठी काय लागत असतं। तर मित्रांनो, आपल्याला काय करायचे, 4 इंगल आणायचे, आणल्याच्या नंतर एक शेळी घ्यायची, समजा आपल्याला 4 इंगल आणल्याच्या नंतर थोडं 4 इंगलाची जाळी आणायची, थोडं नेट आणायचं, नाही तर तप्पड आणायचं आहे, तरी पण आपला कोठा तयार होऊ शकतो शेळीपालन सुरू करण्यासाठी। तर मित्रांनो, पहिली गोष्ट काय असते, शेळ्यांना घर लागत असतात, मग घर जर तुमच्याकडे नसेल तर शेळीपालन अजिबात करू नका, काहून की घर असल्याशिवाय शेळीपालन होणारच नाही। का बरं, तुम्ही म्हणा का बरं, की मित्रांनो तुम्ही बांधणार कुठं, ऊन असं तपत आहे। आता माझा उन्हाळ्याचा व्हिडिओ आहे, म्हणजे दुपारचा टाईम आहे मित्रांनो, पण तुम्हाला दिला मी शुभ सकाळ। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपल्याला पूर्ण बघावा लागेल, तरच समजेल की शेळीपालन सुरुवात कशी करावी। तर मित्रांनो, पहिली गोष्ट काय असते की आपल्याला घर आता बांधावं लागते, 4 इंगल आणावं लागते। घर बांधल्याच्या नंतर मग आता आपला विचार येतो की बाबा आता शेळी कुठून आणायची। तर मित्रांनो, आपले शेजारी 2-3 तिथल्या शेळ्या आणल्या का त्या शेळ्या घ्या, काहून की मित्रांनो अशा आता हे बघा, मी कितीत असताना कसं धन कमवलं ते पण सांगणार आहे, किती असताना आता किती शाळा करून सुद्धा शेळीपालन करायला किती सोपं वाटतंय मला ते पण तुम्हाला सांगणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण बघा। तर चला मग। तर मित्रांनो, आपल्या शेळ्या कसं असतं माहिती का, आपल्या शेजारी एखाद्या शेळ्या असल्या त्यांची शेळ्या घ्या तुम्ही, काहून की बाजाराला तर मध्ये शेळ्या काही चांगल्या येत नाही, कोणाला बिमारी असते, कोणाला संडास लागलेली असते, काही पण कोणा काही असतं। पण मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट सांगू शेळ्यांची। तर मित्रांनो, आम्ही काय केलं, एकदा शेळ्या आणल्या बाजारातून, एका माणूस होता, ते शेळ्या म्हणजे उन्हावरती घायल होल्या, त्या आम्ही उन्हातून काढल्या आणि बाजूला नेल्या, तर मरून गेली मित्रांनो पिल्ली। त्यांना रोग पण होऊ शकतो मित्रांनो। बाजारातले बकाडे आपल्या पाहुण्याशी विचारता घेऊ नका, आपल्या पाहुण्याचे असेल तरच घ्या बाजारामध्ये, तर तसे घेऊ नका। तर आपलं हे व्हिडिओ पूर्ण बघा। तर मित्रांनो, आपल्याला काय करायचं आहे, शेजारी पाजारी गंज बकरी विक्री असते, आता गंज शिकतात लोक। पण मित्रांनो, आपल्याला आता घरगीर तयार झालं आपलं समजा, मग आता एक शेळीपासून आपल्याला आता पुढं जायचं आहे करत गणित। तर मित्रांनो, काय केलं माहिती आहे का, आम्ही आता एक शेळी आणली बघा, ही बघा बोडकी शेळी, तुम्हाला बघत असेल कॅमेऱ्यामध्ये। तर मित्रांनो, बोडकी शेळी आणल्याच्यानंतर मग आम्हाला घर बांधलं होतं आम्ही। घर म्हणजे ढोरांचाच कुरडा होता, आणि ढोरं म्हणजे पहिल्यांदा आमच्याकडे बैल होती मित्रांनो, पण बैल इकून टाकल्यामुळे आता गाई राहिल्या। तर मग आता आम्ही काय केलं मित्रांनो, आमच्याकडे गाई नव्हती, मग आम्ही काय केलं, आता एक बोडकी बकडी आणली। मग आणल्याच्यानंतर म्हणलं गाई ढोरासोबत बोडकी बकडी वाळायला काय होतं। तर मित्रांनो, आम्ही शेजारीच एक बकडी घेतली, आणि घेतल्याच्यानंतर त्यांना आम्हाला इथलं खूप धन दिलं की तुम्ही आता पोहोचू शकणार नाही, तर व्हिडिओ पूर्ण बघा तरच समजेल। तर मित्रांनो, आम्ही काय केलं माहिती का, एक बकरी आणली, एका बकरीपासून हळूहळू शेळी पालनाला सुरुवात केली। मग तुम्ही म्हणशाल कशी केली बा तुम्ही सुरुवात, आम्हाला तरी सांगा। तर मित्रांनो, आम्ही काय केलं माहिती का, एक शेळी आणली बघा। शेळी आणल्याच्या नंतर तिला थोडंसं 2-3 महिने मित्रांनो, अशा टायमाला जर शेळी लावली मे महिन्यामध्ये, की शेळी हिटवर लावली की नंतर बरोबर दिवाळीच्या टायमाला जणत असतात शेळ्या, त्याच्यामुळे म्हणतो मित्रांनो, अशा टायमाला शेळ्या लावा आणि नंतर लावू नका। तर मित्रांनो, मग काय झालं, आम्ही लावली बरं शेळी। मग आमच्या ह्या बोडकी बकरीनं काय केलं, एकदाच दिले 3 पिल्ले। मग कोणते 3 पिल्ले दिले, बोकडे दिल्याच्या नंतर मित्रांनो, आमचा एका शेळीचा खर्च फिटून गेला। अशी सुरुवात केली मित्रांनो, आमची एका बकरीचा खर्च फिटून दिला। मग गेल्याच्या नंतर मित्रांनो, ते झालं आता वेगळं। मग आता बोकडे आम्ही तिन्ही विकून टाकली। तर मित्रांनो, डबल 6 महिन्याच्या बाद डबल जनली बकरी बोडकी, तिनं दिले मित्रांनो 2 पाटी। मग हे बघा, पलीकडे पाट आणि इकडे पाटी मित्रांनो, तुम्हाला दिसणार नाही। तर 2 पाटी दिला मित्रांनो, त्यांना दिले 2 4 बोकडे। तर मित्रांनो, 4 बोकडे दिले, तर 4 बोकड्याचे लावा तुम्ही 15,000, हा 15,000। तर मित्रांनो, 4 बोकडे 30,000 रुपये आमचे ते आले। 30,000 आल्याच्या नंतर मित्रांनो, आम्ही घेतली लाल गावडी। तर बघू शकता तुम्ही, लाल गावडी असेल। तर मित्रांनो, असं करत करत एका बकरीपासून आम्ही 30,000 रुपये कमवत गेलो, 2 बकरीपासून 30,000 रुपये कमवत गेलो। असं शेळी पाळणं सुरुवात असते मित्रांनो। तर आपण जर म्हणलं मित्रांनो की त्यांचं दुखणं वेगळं आणि गोळ्या बाटल्या वेगळ्या, असं बी असतं मित्रांनो। काही काहींना शेळ्या पाळण्यात दुखत असतं, पण दुखत असतात मित्रांनो थोड्या
शेळ्यांचं पण लक्ष असलं पाहिजे आपलं. तर शेळ्या नाही म्हणून चालत नाही. तर मग तुम्हाला आजची आमची गती सांगतो मित्रांनो, कशी कशी तयार केल्या मी आजच्या शेळ्या. तर मित्रांनो मी होतो 5वीला असतापासून मग माझे पप्पा मी शाळे करायचो. पप्पा तिकडं थोडे काम करायचे, रोज तिकडे जायचे. तर मग मित्रांनो मी काय केलं, 5वीला म्हणलं एक शेळी घेऊ, मला शेळी घ्यायची म्हणलं. आपल्याकडे रान आहे, चरायला म्हणलं हिरवंगार, तर शेळीपासून खूप पैसा कमवू म्हणलं. तर मित्रांनो आम्ही एक शेळी घेतली, तुम्हाला सांगितलं बोडकी. घेतल्यानंतर त्याच्यापासून आम्ही 30,000 रुपये त्या बोकड्यापासून, त्या पाठीपासून अशी 30-60,000 रुपये अशी म्हणजे वर्षाला 30-60,000 रुपये असे कमवले. मग कमवल्याच्या नंतर मित्रांनो मी असं शिक्षण करत 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 आता 10वी होऊन गेली माझी. आणि शेळ्याची काही खर्च आमचा, शेळ्यांना खूपच खर्च लावायचं काम बी पडला नाही ना, आम्हाला खूपच धन देऊन गेलं मित्रांनो. तर आतापर्यंत आम्ही विकलेलं आहे मित्रांनो शेळ्यांचं धन. तर सांगू इच्छितो, खरोखर सांगतो मित्रांनो, तर आम्ही विकलेला 1,00,000 रुपये धन आम्ही शेळ्यांचं वर्षाला कमवतो. मग आता तुम्हाला वाटत असेल 1,00,000 रुपये, मित्रांनो आपल्या शेळ्या काय नाही, थोड्याशा शेळ्या आहे, 5 का 2-3 शेळ्या आहे, त्यांच्याकडून कमवतो. तर मित्रांनो तुम्हाला जर अशी शेळीपालन करायचं असलं तर नक्की सांगा, कारण की एका शेळीपालनापासून सुरुवात करण्यासाठी खूप अवघड आहे मित्रांनो. अवघड काहीच नाही मित्रांनो, फक्त करावं लागणार आहे आपल्याला. अवघड काहीच नाही, सोपं पद्धतीने शेळीपालन आहे मित्रांनो. तर तुम्हाला करणं जरुरी आहे. तुम्हाला जमलं तर करा. पहिले घर बांधा, घर बांधल्यानंतर एका शेळीपासून तुम्ही बोकडे देणार, पाड देणार, अशी ती वाढत जाणार म्हणजे मित्रांनो जनता. वाढल्याच्या नंतर एक दिवस आपण करोडपती होणार. तर कसा लागला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.